या देशातल्या पक्षांतरबंदी कायद्याची अवस्था आपण काय करून ठेवली आहे बघा. आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल किंवा ज्याला फायनल व्हर्डिक्ट म्हणता येईल ते अजूनही आलेलं नाहीये आणि तोवरच ठाकरेंना अजून एका प्रकरणामध्ये अपात्रतेची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी लागली. ही याचिका आहे 6 बंडखोर खासदारांच्या बद्दलची. त्यांचं विलिनीकरण शिंदेच्या शिवसेनेमध्ये झाल्याचं जे ओम बिर्ला यांनी जाहीर करून टाकलं, त्याला विरोध करणारी ही याचिका आहे. आज सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. त्याचा या 6 खासदारांच्या फुटीवर नेमका काय परिणाम होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सोबतच पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या वतीनं आर्ग्युमेंट करतायत आणि आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सगळ्या सुनावणीमध्ये जी एक असंवैधानिक गोष्ट केलेली आहे ती किती गंभीर आहे हे कपिल सिब्बल यांनी कोर्टाला दाखवून दिलं. त्यामुळं या सगळ्या सुनावणीचा या खासदारांच्या भवितव्यावरती नेमका काय परिणाम होणार आहे आणि आमदार अपात्रता असो की खासदार अपात्रता, शेवटी पक्ष आणि प्रश्न जो आहे तो या पक्षांतरबंदी कायद्याचा आहे आणि त्याचं नेमकं भवितव्य काय असणार आहे हे ठरणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि सगळ्यात आधी आपण थोडीशी बॅकग्राऊंड समजून घेऊ. एकतर मागच्या आठवड्यामध्ये शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबद्दलची मॅरेथॉन सुनावणी बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर सुरू झालेली होती. मागच्या काही वर्षांपासून तारखा थेटपणे मिळत नव्हत्या, सारखी केस पुढे जात होती, पण आपण मागच्या आठवड्यात बघितलं की सलग सुनावणी होत होती. आणि तुम्ही म्हणाल की मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे, तर पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की ती केस पूर्णपणे वेगळी आहे. ती केस वेगळ्या बेंच समोर चालू आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाची जी केस आहे ती या देशाच्या सरन्यायाधीशांच्या बेंच समोर, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती स्वतः सूर्यकांत आहेत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची ते आहेत, त्यांच्या बेंच समोर चालू आहे. आणि आता ही जी नवी याचिका आहे 6 खासदारांच्या अपात्रतेबद्दलची, ती न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या बेंच समोर चालू आहे. म्हणजे मुळात शिवसेनेची ही जी 3 प्रकरणं आहेत ती 3 वेगवेगळी प्रकरणं आहेत आणि ती 3 वेगवेगळ्या नेत्यांच्या नावानं याचिका दाखल झाल्यामुळं तुम्हाला लक्षात येईल सुभाष देसाई यांचं जे प्रकरण होतं ते डिस्क्वालिफिकेशन संदर्भातलं होतं. त्याच्यामुळंच आपण मागच्या सुनावणीमध्ये पण बघितलं की या निकालाचा हवाला देताना सुभाष देसाई जजमेंट असं म्हटलं जातं. अपात्रतेच्या विषयानंतर पुन्हा निवडणूक आयोगानं जो निकाल दिला त्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका सुनील प्रभू यांच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे, ज्याच्याबद्दल आता सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टात पुन्हा चालू आहे. आणि आता जे नव्यानं 6 खासदार फुटलेले आहेत त्यांच्याबद्दलची याचिका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळं आजची सुनावणी आणि मागच्या आठवड्यात झालेली शिवसेना सिम्बॉलची जी सुनावणी आहे याच्यामध्ये फरक आहे. सिम्बॉल बद्दलची केस पुन्हा मंगळवारी होणारच आहे, कारण ते प्रकरण जे आहे ते जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती लार्जर आर्ग्युमेंट जे आहेत त्या होत राहतील. आता आज या 6 खासदारांच्या बद्दल काय झालं, तर शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे होते आणि बघा की या प्रकरणामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं आणि जे दुसरे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांच्या वतीनं कुणीच हजर नाहीये, म्हणून हे प्रकरण 2 आठवड्यांसाठी पुढे गेलेलं आहे. आणि अंतिम निकाल देण्याच्या आधी अनेकदा असं असतं की लोकसभा अध्यक्षांच्या निकालाला किंवा त्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी पिटिशनमध्ये असते, तर तो तात्पुरता निर्णय घ्यायला सुद्धा सुप्रीम कोर्टाला अजूनही वेळ नाहीये. आता मागची तारीख बघा, 22 जुलैला या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका दाखल झालेली होती आणि त्याच वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं नोटिसा ज्या आहेत त्या समोरच्या पक्षांना रीतीप्रमाणे, प्रथेप्रमाणे बजावण्यात आलेल्या होत्या. आता गंमत म्हणजे आज नीरज किशन कौर जे विरोधी बाजूंनी उपस्थित होते, एकनाथ शिंदेच्या वतीनं त्यांनी याच्या आधीच्या केसमध्ये पण आर्ग्युमेंट केलेला आहे, तेच 22 जुलैला सुद्धा कोर्टामध्ये हजर होते आणि त्यांनी या नोटिसा आपण स्वीकारतोय असं म्हटलेलं होतं. पण त्याच्यानंतर सुद्धा आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांच्या वतीनं या कोर्टामध्ये कुणीही नव्हतं, म्हणून हे प्रकरण जे आहे ते कोर्टानं थेट 2 आठवडे पुढे नेलेलं आहे. ठीक आहे, निश्चित तारीख द्या एका सुनावणीसाठी असं कपिल सिब्बल कोर्टाला सांगत होते, पण कोर्टानं म्हटलं की
आम्ही 2 आठवड्यानंतर म्हटलंय, कदाचित कामकाजाच्या वेळेनुसार ते प्रकरण समोर येईल. त्यामुळे आपल्याला खात्री नाहीये की 2 आठवड्यानंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी होईल का. पण अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा हा जो निकाल आहे, 6 खासदारांच्या या बंडाला त्यांनी जी लीगल मान्यता देऊन टाकलेली आहे त्यांच्या विलिनीकरणाला, त्याच्यामधली सर्वात गंभीर गोष्ट काय माहितीये का? हे जे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांच्याकडे गेले आणि त्यांनी दावा केला की आम्ही अशा पद्धतीनं आता आमचा पक्ष सोडून या पक्षामध्ये विलीन होतोय, याच्याबद्दलचं कुठलंही लेटर अजून सार्वजनिक झालेलं नाहीये. ना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यांच्या विलिनीकरणाला मान्यता दिल्याचा कुठलाही कागद सार्वजनिक रीतीने जाहीर झालेला आहे. हो, कदाचित या इतक्या धक्कादायक गोष्टीवरती तुमचा पटकन विश्वास बसणार नाही, पण हे झालेलं आहे. लोकसभा सचिवालयाच्या वतीनं केवळ एक नोटिफिकेशन काढलं गेलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये या खासदारांची संसदेमधली जी बसण्याची जागा आहे, आसन व्यवस्था आहे, ती फक्त बदलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आणि जणू त्याच्यामुळं विलिनीकरण मान्य आहे अशा पद्धतीचा निकाल दिल्याप्रमाणे हे खासदार पण वागतायत आणि त्यांच्या पक्षाचे नेते पण वागतायत. म्हणजे काय लेवलला आपण आपल्या सगळ्या व्यवस्था मोडीत काढतोय बघा. की समजा लोकसभा अध्यक्षांनी जर एखादा निकाल दिलेला आहे, तर त्यांनी निकाल देण्याच्या आधी एकतर 2 बाजूंना ऐकायला पाहिजे होतं. ठाकरे गटाचा युक्तिवाद काय आहे, त्यांना किमान बोलवायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं काय आहे. त्यांना हे पण सांगायला पाहिजे होतं की समोरच्या बाजूनं अशा पद्धतीनं दावा दाखल झालेला आहे, त्याच्यावर तुमचं मत काय आहे. अशा पद्धतीनं एकमेकांची मतं, एकमेकांचे दावे एकमेकांना सांगून एक फायनली काहीतरी जाहीर निर्णय जो आहे तो लोकसभा अध्यक्षांनी सांगायला पाहिजे होता. पण तो सुद्धा अजून जाहीर झालेला नाहीये आणि त्याच्या आधीच हे विलिनीकरण मान्य झाल्याचं सगळं या व्यवस्थेमध्ये सगळेच मान्य करतायत. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांची आसन व्यवस्था बदललेली आहे आणि म्हणून अरविंद सावंत यांच्या वतीनं ही जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती महत्त्वाची आहे. आज कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना हे पण सांगितलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते असं म्हणाले की अंडर पॅराग्राफ 4 ऑफ द 10th शेड्यूल लोकसभा अध्यक्ष असतील किंवा विधानसभा अध्यक्ष हे जेव्हा त्यांच्याकडं कुणीतरी डिस्क्वालिफिकेशनसाठी अर्ज करतं त्याच्यानंतरच अशा प्रकरणामध्ये निकाल देऊ शकतात. इथली परिस्थिती काय बघा, इथं कुणीच त्यांच्याकडे असा अर्ज केलेला नव्हता डिस्क्वालिफिकेशन करा म्हणून, तरी सुद्धा त्यांनी परस्पर निकाल जो आहे तो देऊन टाकलेला आहे विलिनीकरणाचा. मुळामध्ये हे विलिनीकरण कुठल्या बेसिसवरती दिलं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ती फार धक्कादायक आहे. आता आजच्या प्रकरणामध्ये काय झालं, न्यायमूर्तींच्या समोर कपिल सिब्बल हे सांगत होते की हे सगळं प्रकरण जे आहे ते तातडीनं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि किमान एक तात्पुरती स्थगिती लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला द्यावी. पण त्यांनी असं म्हटल्याबरोबर नीरज किशन कौल जे शिंदेच्या वतीनं वकील होते त्यांनी असं म्हटलं की रिस्पॉन्डंट्स म्हणजे जे लोकसभा अध्यक्ष आणि इतर बाकीचे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांना अजूनही वेळ हवाय आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्या. आता अनेकदा सुप्रीम कोर्टाच्या केसेसमध्ये हा जो वेळ असतो तोच अनेकदा व्यावहारिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी साकार करण्यासाठीचं एक महत्त्वाचं हत्यार असतं आणि या केसमध्ये सुद्धा तेच केलं जातं. 22 जुलैला मागची तारीख होती, आज 10 ऑगस्ट आहे. 18 दिवस या देशाच्या लोकसभा अध्यक्षांना आपल्याला सुप्रीम कोर्टाकडनं आलेली एखादी नोटीस वाचून त्याला उत्तर द्यायला किंवा आपल्या वतीने कुणीतरी तिथं पाठवावं याच्यासाठी सुद्धा जर वेळ नसेल तर मग पक्षांतर बंदी कायद्याची या देशामध्ये आपण काय किंमत करतोय हेच या सगळ्या प्रकरणातनं दिसतंय. आता आजच्या केसमध्ये काय झालं पुन्हा एकदा की सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की ज्या पार्टीजला ही नोटीस मिळालेली नाहीये त्यांना ही नोटीस पाठवा आणि 2 आठवड्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते पुन्हा आर्ग्युमेंटसाठी आपण ठेवू. आता या सगळ्या प्रकरणातली जी याचिका आहे ती नेमकी काय आहे, तर अरविंद सावंत यांनी या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला जोरदार विरोध करत ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडून आल्यानंतर अवघ्या 2 वर्षामध्येच या खासदारांनी त्यांच्या मतदारांचा तर विश्वासघात केलेला आहेच, पण सोबत पक्षाचा विश्वासघात केलेला आहे आणि सोबतच याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की इट हॅज नो कॉन्स्टिट्युशनल ऑर लीगल सँक्शन. दिस मूव
is a blatant affront to the concept of parliamentary democracy, which is founded on the functioning of political parties. The petition argued that the impunged circular amounts to a constitutional harakiri and weakens the very foundation of India's parliamentary democracy. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यानुसार म्हणजे ना यांना नोटीस बजावली, ना यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्या आधीच लोकसभा अध्यक्षांनी हा निकाल देऊन ठेवलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एकीकडे जेव्हा आमदार अपात्रतेचं प्रकरण चालू आहे, त्या प्रकरणामध्ये अपात्रतेचा विषय तर आता व्यावहारिकदृष्ट्या संपलेला आहे. कारण अपात्रता ही जेव्हा 10th शेड्यूलच्या अंतर्गतची असते तेव्हा ती त्या टर्म पुरतीच असते. ती काही क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन प्रमाणे 6 वर्षांसाठीची नसते. आता सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दलचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं देणं बाकी आहे. निवडणूक आयोगाचा निकाल सुप्रीम कोर्ट बदलणार का याची आपल्याला उत्सुकता आहे आणि कपिल सिब्बल जोरदार आर्ग्युमेंट करत सांगतायत की आयोगाचा हा निकाल जो आहे तो पूर्णपणे घटनाविरोधी आहे. ज्याचे अधिकारच नाहीयेत त्यांना त्याबद्दलच्या गोष्टी सांगून त्यांनी हा निकाल दिलाय. 2013 आणि 18ची शिवसेनेची घटना याच्याबद्दल काहीही भाष्य न करता त्यांनी थेट 1999च्या घटनेवरती पक्षाच्या बोट ठेवलेला आहे. कारण त्यांना ते सोयीचं होतं. कारण 18ची आणि 13ची जर घटना बघितली असती तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ त्यांना मान्य करावी लागली असते. पण ती मान्य करायची नव्हती म्हणून त्यांनी काहीतरी हे कारण काढलं आणि केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे केवळ आमदारांच्या बहुमतावरती हा निर्णय दिलेला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे. आता ज्यावेळी अपात्रतेचा पण विषय याच्यामध्ये अजून गुंतलेला आहे त्यावेळी कपिल सिब्बल हे सांगताय की एकदा का अपात्रतेचा निर्णय झाला की निवडणूक आयोगाचा हा निकाल सुद्धा आपोआपच कालबाह्य ठरेल. कारण त्यांनी याच मेजॉरिटीच्या जोरावरती निर्णय दिला होता, जी मेजॉरिटी मुळामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही. त्यामुळं हा निकाल अजून बाकी असतानाच या 6 खासदारांचं काय होणार हे सुद्धा आता पॅरलली सुप्रीम कोर्टाला ऐकावं लागणार आहे. आणि किती वाईट गोष्ट आहे बघा की आधीची केस संपलेली नाहीये, तोच नव्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये येऊन आढळत आहेत. या 6 खासदारांचं नेमकं काय होणार? 2 वर्ष झाली नाहीत लोकसभा निवडणुकीला तोवर त्यांनी पक्ष बदललेला आहे आणि यावेळी तर त्यांनी थेट विलिनीकरण मर्जर देऊन टाकलेलं आहे. आता हे मर्जर करताना सुद्धा 2/3 बहुमताबद्दलचा जो एक गैरसमज सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो सुद्धा दूर केला पाहिजे. कारण हा जो मर्जरचा निर्णय असतो तो आपल्या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे ओरिजिनल पक्षाला घ्यायचा असतो. तो केवळ त्या 2/3 आमदारांच्या खासदारानं किंवा आमदारांच्या गटानं घ्यायचा नसतो. आणि या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टातली ही आजची घडामोड महत्वाची आहे. 2 आठवड्यानंतर पुढं काय होतंय हे आपल्याला बघायचं आहेच. पण सोबत शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या केसमध्ये सुद्धा मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी आहे. म्हणजे पॅरलल ती पण सुनावणी चालू असणार आहे आणि सोबत या 6 खासदारांचं भवितव्य सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. वाईट याचं वाटतं की मुळामध्ये या सगळ्या राजकारण्यांना या कायद्याची भीती वाटेनाशी झाली आहे. अपात्रतेबद्दल आपण वाटेल ते करू, न्यायालय आपल्याला काही करू शकत नाही हा विश्वास त्यांना याच व्यवस्थेने दिलेला आहे. म्हणून तर पंतप्रधान मोदी जाहीरपणे सांगतायत या खासदारांना, चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि असं म्हटल्यानंतर लगेच सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीमध्ये कोर्ट 2 आठवडे पुढची तारीख देतं, इंटरिम रिलीफ द्यायला नकार देतं आणि समोरच्यांना अजून वेळच मिळालेला नाहीये हे सगळं प्रकरण बघायला ऐकायला. म्हणून लोकसभा अध्यक्ष 18 दिवसानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आपला कोणी प्रतिनिधी पाठवत नाहीत, आपली बाजू मांडायला कोणाला पाठवत नाहीये. याला काय म्हणायचं? हा केवळ आणि केवळ एक या संपूर्ण व्यवस्थेचा उर्मटपणा आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याबद्दलची उदासीनता. त्यामुळं बघूयात या केसमध्ये पुढं काय होतंय. 6 खासदारांचं हे भवितव्य या केसच्या निकालावरती जसं ठरणार आहे तसंच ते शिवसेना पक्ष कुणाकडे जातो याच्यावरती सुद्धा ठरणार आहे. त्यामुळं या केसचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूयात.